मेन तस्मै गुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत दाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्व मैत्रिणींच्या आजच्या याच्यामध्ये स्वागत। तर आज आपण मागच्या सेशन मध्ये आपल्या संवर्धनचा जो झाला त्याच्यामध्ये आपण सी फॉर चॅन्टिंग वर घेतलं होतं। तर हरिनामावर आपण बोललेलो होतो, तर खूप सुंदर तो पण सेशन झाला। आपल्या बऱ्याचशा जणींनी त्या दिवशी तो मागच्या मंगळवारी अटेंड केला। तर आम्ही विचार केला की जरा प्रत्येकाला हे असतं काय, तुळशी विषयी की जेणेकरून आपण एकच मिनिट हरी बोल नित्य सखी, हरी बोल। काहीतरी असं हे द्या ठेवायला उंच, खाली येत आहे सारखं। मागच्या वेळेस सारखं जरा काहीतरी, एकच मिनिट हा, एक मिनिट। बॉटल दिली तरी चालेल। हम्म. तर तुळशीविषयी सगळ्यांना एक उत्सुकता असते की आपण नेहमी दिवाळीच्या याच्यामध्ये कार्तिक महिन्यामध्ये आपण तुळशीचं लग्न लावतो बाल श्रीकृष्णाशी। हम्म. किंवा तुळशीचं जे असणारं अनन्यसाधारण महत्व आपल्या संस्कृतीमध्ये, की ते एक पतिव्रतेचं प्रतीक आहे। आणि प्रत्येकाच्या अंगणामध्ये ही तुळशी असतेच तर या तुळशीचं काय म्हणजे एवढी का भगवंतांना ती प्रिय आहे की का म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे। म्हणजे भौतिक दृष्टीने जर आपण विचार केला की आध्यात्मिक दृष्टीने तर तिचं महत्व आहेच, परंतु आपण बघतो की आयुर्वेदात म्हणजे आयुर्वेदिक जे औषध असतात किंवा जे काही काढे असतात त्याच्यामध्ये पण आपण बघतो की तुळशीच्या पानांचा उपयोग केला जातो। म्हणजे तुळशीचं हे आध्यात्मिक दृष्टीने किती मोठं स्थान आहे। आणि तुळशी ही काही सर्वसाधारण नाहीये। तर ह्या तुळशीचं काय महत्व आहे आणि का भगवंतांना ती भगवंतांच्या चरणी, जसं पांडुरंगाच्या चरणी श्रीकृष्णांच्या चरणी तिला का अर्पण केलं जातं तर याच्या मागचं काय शास्त्र आहे आणि शास्त्रांमध्ये काय कथा आहे याच्या मागे, तर हे आपण जाणून घेऊया। कारण जर आपण शास्त्रशुद्ध माहिती जर जाणून घेतली तर त्याचा परिणाम काय होईल की अजून आपण चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या भक्ती भावनेने आपण तुळशी महाराणींची पूजा करू शकतो। तर ब्रह्मवैवर्त पुराण म्हणून आहे, तर त्या ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये नारद मुनी नारायणांना प्रश्न विचारतात की ते म्हणतात की ही जी तुळशी आहे तर हिला एवढी उच्च गती का प्राप्त झालेली आहे आणि ही तुम्हाला इतकी का प्रिय आहे की म्हणजे ही तुळशी च तुम्ही म्हणजे तुळशी पत्ता आपण बघतो की भगवंतांना जे काही अर्पण केलं जातं त्याच्यावर सुद्धा तुळशी पत्र ठेवलं जातं। मग ही इतकी तुम्हाला प्रिय का आहे आणि तुम्ही का म्हणजे तिचं तुमच्या चरणांशी तिचं अनन्य साधारण म्हणजे ती भगवंतांच्या चरणांशी असणं तिचं अनन्य साधारण स्थान। म्हणजे भगवंताचे प्रत्येकाच्या म्हणजे भक्ती मार्गामध्ये आपण बघतो की प्रत्येकाचं ध्येय हे असतं की भगवंतांच्या चरणांची प्राप्ती करणे। तर ती तुळशी भगवंतांच्या चरणांशी आपल्यामुळे आपल्यालाही ती कृपा प्राप्त होते। मग ही तुळशी
जे तुळशी दल जे असतं, ती इतकी पूजनीय आहे की या तुळशी दलाची तुळशी दल त्याच्यामध्ये गंगा, यमुना या सरस्वती या नद्यांचं आपण करून पाणी अर्पण करून ते तुळशी दल त्याच्यात ठेवून आपण भगवंतांना जेव्हा अर्पण करतो, तेव्हा भगवंत आपल्याला कृपाच देत नाहीत, तर भगवंत पूर्णपणे त्या भक्ताला वश होतात. हं? पूर्ण भगवंत स्वाधीन होतात त्या भक्ताच्या. म्हणजे एवढं ह्या तुळशीचं महत्व आहे. तर खूप सुंदर माहिती नारद मुनी मग नारद मुनींना नारायण सांग त्याची आता सुरुवात होत आहे की नारायण काय सांगत आहेत तुळशी महाराणी म्हणजे तुळशी महाराणीविषयीची माहिती. हं? तर नारद मुनी एकदा भगवंतांच्या महालात जातात, द्वारकेमध्ये. आणि तिथे सत्यभामा असते. आणि सत्यभामा काय म्हणते, शेवटी साधू संत तर त्यांच्याकडून काय मागतो आपण, आशीर्वाद मागतो. तर सत्यभामा काय म्हणते नारद मुनींना की मला आशीर्वाद द्या, की भगवंतांची भगवंत हे मला भगवान श्रीकृष्ण जन्मजन्मांतरी मिळू दे, त्यांची प्राप्ती मला होऊ दे. असं ते नारद मुनींना आशीर्वाद मागतात की असं मला वरदान द्या, आशीर्वाद द्या. तेव्हा नारद मुनी म्हणतात की नक्कीच मी हा आशीर्वाद देतो, पण त्याच्यासाठी जी गोष्ट आपल्याला जर प्रिय आहे, ती जर आपण आता या जन्मात अर्पण केली, तर जी गोष्ट आपल्याला पाहिजे आहे, ती आपल्याला जन्मजन्मांतरी प्राप्त होते. मग सत्यभामा म्हणते की तुम्हाला मी काय अर्पण करू? तर भगवंत म्हणतात की तुला जे सॉरी नारद मुनी म्हणतात की तुला जे काही प्रिय आहे ते तू मला अर्पण कर. हं? तर सत्यभामाला वाटतं की माझ्याकडे एवढे सगळे सोनं, नाणं, दागिने एवढे ऐवज आहे. ती सगळं अर्पण करते नारद मुनींना. मग नारद मुनी म्हणतात की नाही, अजून तुझ्याकडे अजून एक काही प्रिय आहे. मग ती सगळ्यांना म्हणजे तिला समजत नाही की आता काय प्रिय आहे. मग ती अजून म्हणते की माझा महाल आहे, हा राजमहाल आहे की ज्याला माणिक, मोती, हिरे, पारसमण्यापासून सुद्धा पारसमणीपेक्षा एकदम असे त्याच्यापेक्षाही भारी भारी रत्न असतात. तर त्या रत्नांनी केलेला तो राजमहाल असतो. ती पण तो अर्पण करते. तरी पण नारद मुनी म्हणतात की नाही, तुझ्याकडे अजून काही प्रिय आहे. मग ती विचार करते की ती म्हणते की माझ्याकडे अजून काय प्रिय आहे. मग ती म्हणते की माझ्याकडे भगवान श्रीकृष्णच हे मला प्रिय आहेत. मग ते म्हणतात की हो, मग श्रीकृष्ण प्रिय आहेत, मग तू श्रीकृष्णांना अर्पण कर, म्हणजे जे तुला जन्मजन्मांतरी लाभतील. असं म्हटल्यानंतर मग ती जन्मजन्मांतरी लाभतील असं जेव्हा ती म्हणते, तेव्हा ती पटकन म्हणून जाते उत्साहाच्या भरात, हो ठीक आहे. आणि मग नारद मुनी म्हणतात हो, मग तुला भगवंत जन्मजन्मांतरी प्राप्त होतील. आणि जेव्हा नारद मुनी निघतात, हं, नारद मुनी निघतात तेव्हा नारद मुनी निघाल्यानंतर काय होतं की त्यांच्या मागे श्रीकृष्ण पण जायला लागतात. आणि मग सत्यभामाला ते दिसतं. मग सत्यभामा एकदम कन्फ्युज होती की हे काय चाललंय. मग ते म्हणतात की हो, तू सांगितलेलं आहे की तू मला अर्पण केलेलं आहे जे प्रिय आहे ते, आणि अर्पण केलेली गोष्ट परत घ्यायची नसती माघारी. मग सत्यभामा म्हणते की नाही, असं कधीच होऊ शकत नाही, म्हणे भगवंत मी तुम्हाला कसे देऊ शकते. पण नारद मुनी म्हणतात आता तू तर मला अर्पण केले, मग एकदा दिलेली गोष्ट तू माघारी कशी घेऊ शकतेस. मग सत्यभामेला काहीच सुचत नाही की तिला म्हणजे असं खूप असा हे यायला लागतो की भगवंतांच्या शिवाय मी कशी काय राहू शकते. ती म्हणते की मग नारद मुनी म्हणतात ठीक आहे, तुला जर विरह जाणवतोय तर भगवंतांच्या वजनात, भगवान श्रीकृष्णांचं जे वजन आहे त्या वजनाच्या तुलनेत मला ती वस्तू तू दे. आणि मग सत्यभामेला दिलासा मिळतो. छान वाटतं सत्यभामेला. अरे वा. मग ती म्हणते की त्या वजनामध्ये मी तुम्हाला देते. आणि मग नंतर काय होतं, भगवान श्रीकृष्णांना एका तराजू आणलं जातं, भगवंतांना एका तराजूमध्ये बसवलं जातं. सगळं सोनं नाणं आणलं जातं, त्याच्यात टाकलं जातं. पण इतका असा ढीग लागतो त्या दुसऱ्या तराजूच्या त्या पारड्यामध्ये, पण भगवंत टसचिमच होत नाही. मग शेवटी 16,000 ज्या राण्या असतात सगळ्या 108, त्यांना पण बोललं जातं. त्यांच्या गळ्यातले पण सगळे ज्वेलरी त्याच्यामध्ये टाकले जाते, तरी पण काही होत नाही. मग सत्यभामेला काही कळत नाही. मग ती म्हणजे तिला की काय म्हणजे काय टाकल्यानंतर हा काटा हालेल. आणि मग नंतर रुक्मिणी ही भगवंतांची सगळ्यात प्रिय राणी असते. तिला माहित असतं की हा आपल्याला याच्यातून काही मार्ग निघेल तर रुक्मिणीकडूनच निघेल. मग ती रुक्मिणीकडे जाते आणि म्हणते की काहीतरी करा. भगवंत नारमुनींच्या पाठीमागे चाललेले आहेत. मला भगवंतांना जाऊन द्यायचं नाही. मग रुक्मिणी येते तिथे. आणि रुक्मिणी काय करते की एवढा असा ढीग लागलेला असतो पूर्ण उंच, म्हणजे आता इमॅजिन करा की 16,108 राण्यांचे सगळ्यांचे दागिने त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. पूर्ण राजमहाल जवळपास रिकामा केलेला आहे. आणि रुक्मिणी येते
आणि काय करते, एक तुळशीचं पान घेते आणि त्याच्यात टाकते त्या दागिन्यांवर. जसं ते तुळशीचं पान त्याला स्पर्श करतं, तसं दुसऱ्या तराजूतलं पारडं जे असतं खटकन भगवंत वर उचलले जातात. आणि मग नंतर मग ते थांबलं, म्हणजे भगवंत जात नाहीत नारद मुनींच्या मागे. म्हणजे याच्यातून सांगण्याचा उद्देश काय, की तुळशीपत्र असल्याशिवाय भगवंत काही स्वीकारत नाही. म्हणजे हे अनन्यसाधारण आहे. तर मग गोवर्धन पूजा जेव्हा सगळ्यांना माहिती आहे, दीपावलीमध्ये आपण गोवर्धन पूजा करतो. तर ती गोवर्धन पूजा जी होते, तर त्या गोवर्धन पूजेला, की ज्या वेळेस इंद्राची पूजा नाकारली आणि गोवर्धनची पूजा केली गेली, आणि त्यावेळेस त्या गोवर्धनला संतुष्ट करण्यासाठी वेगवेगळे व्यंजन, वेगवेगळे भोग लावले गेले. आणि पूर्ण आजूबाजूचे वृंदावनचे, गोकुळचे जेवढे काही गावं होते, ते सगळ्या गावांमधून भोग लावले गेले. आणि इतके भोग लावले जातात, तरी पण गोवर्धन काय संतुष्ट होत नाहीत. आणि गोवर्धन नुसते अनियोर, अनियोर म्हणजे काय, संस्कृत भाषेत अजून आणा, अजून आणा, म्हणजे मी अजून संतुष्ट नाहीये. अनियोर, अनियोर, अनियोर असं करत असतात. शेवटी सगळं संपलं जातं. सगळेजण असे हे होऊन जातात, की आता काय करायचं. मग त्या गावामध्ये एक वृद्ध व्यक्ती असतात, ते येतात आणि त्याच्यावर तुळशीपत्र ठेवतात. आणि जसं तुळशीपत्र ठेवतात तसं गोवर्धन संतुष्ट होतं. तर ते अनियोर जे आहे, जेव्हा कधी वृंदावनला गेला, नशिबाने आपण इस्कॉनच्या यात्रेमध्ये जर कधी गेलो, तर ती गोवर्धन परिक्रमा असते. आणि त्या गोवर्धन परिक्रमेच्या रस्त्यावर हे अनियोर हे गाव आहे, की ज्या गावामध्ये जिथे ही लीला घडली, म्हणून त्या गावाचं नावच अनियोर आहे. तर आताही कधी तुम्ही गेला गोवर्धन परिक्रमेला, तर नक्की ते अनियोर गाव तुम्हाला लागेल. त्यावेळेस ती लीला तिथे घडलेली आहे. म्हणजे इतकं तुळशीचं महत्व आहे, की तुळशीचं एक पान, म्हणजे ते आपण हे केल्याशिवाय भगवंत काहीच स्वीकारत नाही. म्हणून भगवद्गीतेत म्हणतात ना, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पत्रम म्हणजे काय, पान म्हणजे काय, काय असं झाडाचं पान भगवंत थोडंच म्हणतायत. भगवंत उद्देशून म्हणतायत त्या श्लोकामध्ये. तर हे असं, हे तुळशीशिवाय भगवंत काहीच स्वीकारत नाही. म्हणून आपण जेव्हा भगवंतांना भोग लावतो, आपण म्हणतो ना, की तुळशी पत्र त्यावर ठेवलं पाहिजे. आणि शास्त्रानुसार तुळशी ही फक्त पांडुरंगांना, स्त्रियांच्या चरणीच अर्पण करायची असते. तुळशीचं स्थान हे भगवंतांच्या चरणी आहे. दुसरे कुठल्याही ह्याच्या म्हणजे कुठल्याही प्रतिमेला किंवा कुठल्याही ह्याला आपण ती तुळशी फोटोला अर्पण करू नये. तिचं स्थान फक्त हे भगवंतांच्या चरणांशी आहे. तर आता ह्या तुळशीची आपण बघितलं महत्व, पण आता या तुळशीचा आपण इतिहास बघूया. की काय आहे, की एक मनु सावर्णी, मनु म्हणून एक ब्राह्मण होते. त्यांचा पुत्र श्रावणी. तुम्ही ना हे नोट डाऊन करू शकता, जेणेकरून तुमच्या भविष्यातही लक्षात राहील ही कथा. दक्ष सावर्णीचा मुलगा असतो धर्म सावर्णी, आणि धर्म सावर्णीचा मुलगा असतो विष्णू सावर्णी, आणि विष्णू सावर्णीचा मुलगा असतो वृक्षध्वज. तर हा जो वृक्षध्वज असतो ना, हा वृक्षध्वज, हा काय असतो, हे आतापर्यंतच्या त्याच्या ज्या मागच्या पिढ्या ज्या असतात, ते सगळ्या भगवान श्रीकृष्ण नारायणांच्या भक्त असतात. पण हा जो असतो ना वृक्षध्वज, हा मात्र महादेवांचा भक्त असतो. आणि तो महादेवांचाच भक्त असतो असं नाही, तर तो कट्टर भक्त असतो महादेवांचा. त्यांनी इतकी भक्ती केलेली असती महादेवाची, की साक्षात महादेवच त्याच्या घरी जाऊन राहत असतात. आणि त्यामुळं काय झालेलं असतं, की त्याला असा अहंकार आलेला असतो खूप खूप, की प्रत्येक गोष्टी, म्हणजे कारण महादेवाचीच कृपा त्याला प्राप्त झालेली असती ना. मग इमॅजिन करा, जिथे महादेवाची कृपा प्राप्त झालेली आहे, त्याला कोण अडवू शकतो. त्याच्यामुळे काय झालेलं असतं, त्याच्यामध्ये खूप अहंकार आलेला असतो. आणि अहंकाराने ना तो असा उन्मत्त झालेला असतो. आणि एकदा देवी देवता काय करतात, की लक्ष्मी नारायणाची पूजा करत असतात. म्हणजे तिथे यज्ञ चाललेला असतात, सगळेजण तिथे आलेले असतात. सगळे देवी देवता, सूर्यदेवांपासून सगळेजण आलेले असतात तिथे. देवता, सूर्यदेवता, देवी देवता, इंद्र वगैरे सगळे. आणि त्याच्या ठिकाणी हा वृक्षध्वज पण जातो. परंतु तो कसा जातो, की तो तिथं काय करतो, की तो अपमान करण्याच्या उद्देशाने जातो. की तो भगवंतांना, लक्ष्मीनारायणांचा जो यज्ञ चाललेला असतो, तर तिथे तो कशाचा आदर करत नाही. निरादर म्हणजे आदर करत नाही. अहंकाराने इतका उन्मत्त झालेला असतो, की त्याला वाटतं, की इथे काय याला हे करायचं, इथे काय याची पूजा करायची, अशा पद्धतीने. आणि सगळे देवी देवता असे हे झालेले असतात. त्यांना खूप असं असह्य झालेलं असतं हे सगळं. परंतु तो काय झालेला असतो, तो शक्तिशाली असतो महादेवांची कृपा असल्यामुळे. त्यामुळे मग त्याला कुणी जरा घाबरत असतात सगळेजण, की याला जर काही म्हटलं, तर महादेवाच्या क्रोधाला आपल्याला तोंड द्यावं लागेल. आणि मग नंतर तिथे काय असतं, की सूर्यदेव जे असतात ना, सूर्यदेवांना मात्र ते सहन होत नाही. आणि सूर्यदेव काय करतात, असे क्रोधित होतात. आणि क्रोधित झाल्यानंतर सूर्यदेव त्या क्रोधामध्ये त्याला शाप देतात, की तुझ्या सगळ्या पिढ्या ह्या निर्धन होशील.
निर्धन होतील, गरीब राहतील. आणि असा जेव्हा त्याला शाप दिला जातो तेव्हा तेव्हा तिथं काय होतं की महादेवांना समजतं की माझ्या भक्ताला असा शाप दिलेला आहे. आणि मग महादेव काय करतात, महादेव क्रोधित होतात, म्हणजे जो अंदाज असतो बाकीच्यांचा आणि महादेव रागाने त्या सूर्याला मारतात करण्यासाठी. येतात घाबरून कश्यप मुनीकडे येतात. कश्यप मुनी कोण आहेत? देवतांचे सगळ्यांचे पिता आहेत. तर कश्यप मुनीकडे येतात. आता कश्यप मुनी म्हणतात मी पण काही करू शकत नाही, महादेवांचा क्रोध मी पण म्हणजे माझ्यामध्ये पण ती क्षमता नाहीये. मग कश्यप मुनी ते म्हणतात की आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया. ब्रह्मदेवांकडे ते जातात. ब्रह्मदेव पण म्हणतात की हे माझ्या पण आवाक्यात नाहीये महादेवांना रोखणं, कारण ते कोण आहेत? देवादिदेव महादेव आहेत. आणि त्यांच्या क्रोधापासून कोण वाचवू शकतं? मग ब्रह्मदेव सांगतात की तुम्हाला एकच व्यक्ती आहे अभयदान देऊ शकते, ते तुम्ही कोणाकडे जा? नारायणांकडे जा. आणि मग त्यांचा हा लवाजमा कुठे जातो नंतर? नारायणांकडे जातात वैकुंठामध्ये. ते म्हणतात ना, राखे कृष्ण मारे के मारे कृष्ण राखे के, म्हणजे जर भगवंतांना जर कोणाचं रक्षण करायचं असेल तर त्यांना कोण करू शकतं? आणि जर मला मारायचंच असेल भगवंतांना तर त्यांचं रक्षणही कोणी करू शकत नाही. मग जेव्हा हे सगळे जण तिथे जातात आणि तिथं ते खूप सुंदर वर्णन आहे ह्याचं खरं वैकुंठाचं. आता आपल्याला वेळ नाही, वेळेअभावी आपण तेवढा हे करू शकत नाही की जे श्रीमद भागवतम मध्ये भगवंतांचं वर्णन दिलेलं आहे वैकुंठाचं, की कसं सुंदर वर्णन. हे जेव्हा जातात तिथे तर सगळेजण भगवंतांचे भक्त त्यांना चामर घालत असतात, तिथं त्यांच्या लीलांचं गुणगान चाललेलं असतं. आणि तिथून असं वर्णन आहे की भगवद्गीतेमध्ये पण तो श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये, की भगवंत सांगतात की माझ्या धामामध्ये सूर्याची, चंद्राची, प्रकाशाची गरज नाही, कारण माझ्या भक्तांच्या आणि माझ्या अंगकांतीमधून तिथे प्रकाश आहे तिथे. तर तिथं कुठल्याही भौतिक ह्याची गरज नाही, सूर्याची किंवा चंद्राची. तर तिथे इतका प्रकाश, असा दैत्यमान प्रकाश पडलेला असतो, प्रखर. आणि तो प्रकाश जो आहे ना, तो या देवी देवतांच्या डोळ्यांना सुद्धा असह्य होतो, म्हणजे इतका प्रखर प्रकाश असतो तिथे. आणि कुठलाही सूर्य नाही, चंद्र नाही, सगळेजण तिथे एकदम असं सुंदर, म्हणजे इतकं अप्रतिम वर्णन आहे त्या वैकुंठाचं. खरं तर आपण ते शास्त्रांमध्येच ते ऐकून आपण समजू शकतो की इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि नारायण तिथे येतात, मग हे घाबरलेले असतात सगळे. तर नारायण म्हणतात की हे वैकुंठ आहे. वै म्हणजे वैकुंठ, कुंठ म्हणजे काय? दुःख, की जिथे इथं कुठलंच दुःख नाहीये, असं हे वैकुंठ आहे. त्यामुळे तुम्हाला इथं घाबरण्याची गरज नाहीये. मग ते विचारतात काय झालं? सांगतात की ते सांगतात की महादेव मागे लागलेले आहेत. तर ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही घाबरू नका म्हणे, की महादेव हे माझे भक्त आहेत. आणि महादेवांपासून मी तुम्हाला अभय देईल. तुम्ही अजिबात इथे घाबरून जायची गरज नाही, कारण हे वैकुंठात तुम्ही माझा अभय तुम्हाला मिळालेला आहे, असं सांगतात. आणि हे संवाद होत असतो तिथे. मागून कोण येतात? महादेव येतात. आणि महादेव येतात, ते येतात, बघतात की समोर नारायण आहेत. जसे महादेव येतात तसं नारायणांना ते बघतात. तसं काय करतात, त्यांचा क्रोध काय होतो, तो एकदम कुठल्या कुठे निघून जातो आणि ते भगवंतांना दंडवत प्रणाम करतात. आणि मग ते सांगतात, मग ते शांत होतात त्यांना बघून. आणि मग नारायणांना ते सांगतात की माझ्या भक्ताला यांनी निर्धन होण्याचा शाप दिलेला आहे. आणि म्हणून मला ते वाईट वाटलं की माझ्या भक्ताला यांनी असा शाप दिलेला आहे. मग भगवंत सांगतात की ठीक आहे, जी काही झालं ते झालं. मग ते सांगतात, त्यावेळेस भगवंत सांगतात की हे जे सगळा हा कार्यक्रम होतो ह्यांचा, की भगवंतांकडे जायचं यायचं, हा जो काळ जातो, तर तो ऍक्च्युअली पृथ्वी तलावरचा 21 दिव्य युग गेलेले असतात त्या काळामध्ये. म्हणजे हा देवी देवतांचा काळ असतो. आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये तुम्ही जर गीतामृतचे लेक्चर ऐकत असताल आमचे, तर तुम्ही बघितलेलं आहे की पृथ्वी म्हणजे स्वर्गातला एक क्षण म्हणजे पृथ्वीवरच एक वर्ष आहे. तर मग भगवंत सांगतात की आता 21 दिव्य युग निघून गेलेले आहेत पृथ्वी तलावरचे. आणि हा वृक्षध्वज पण, ह्याचं पण आयुष्य संपून गेलेलं आहे. तो पण संपून गेलेला आहे. आणि त्याचा, त्या वृक्षध्वजाचा पुत्र आहे हंसध्वज. आणि हा जो ध्वजाचा पुत्र होता धर्मध्वज. म्हणजे त्याच्या किती पिढ्या निघलेल्या आहेत भगवंत सांगतात. मग ते म्हणतात की हा जो धर्मध्वज आहे, हा कोण आहे? लक्ष्मी नारायणाचा, म्हणजे लक्ष्मीचा आणि माझा भक्त आहे. आणि ते म्हणतात की हा माझा भक्त आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, की आता त्यांना ते निर्धन राहणार नाहीत, त्यांना साक्षात लक्ष्मीची प्राप्ती होईल, असं भगवंत सांगतात. आणि मग सगळे शांत होतात, कारण ऑलरेडी एवढं काळ गेलेला असतो निघून पृथ्वी तलावरचा. सगळे जण निघून जातात. आणि भगवंत हे पण सांगतात की हा इतका भक्त आहे, म्हणजे शुद्ध भक्त आहे आमच्या दोघांचा, साक्षात लक्ष्मी ही
त्यांच्या पोटी जन्म घेईल असं ते भगवंत सांगतात. मग महादेव पण संतुष्ट होतात, देवी देवतांना पण अभयदान मिळतो, सगळे निघून जातात. मग नंतर हा जो धर्मध्वज असतो, याच्या पत्नीचं नाव असतं माधवी. दोघांपासून लक्ष्मीचा जन्म होतो. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी त्या मुलीच्या कन्येच्या रूपात त्यांच्या पोटी अवतीर्ण होते. आणि तीच लक्ष्मी म्हणजे कोण असती? तुलसी. तर तिचं नाव ठेवलं जातं तुलसी. तर इतकं सुंदर वर्णन या तुलसीचं, आखे हे नयनासारखे होते. आणि तिची जी स्किन, त्वचा जी होती ती असं मक्खन, आपण काय म्हणतो त्याला, लोणी लोणी लोण्यासारखी होती. आणि तिचे बाल जे आहे, म्हणजे केस, सॉरी, केस जे आहेत ते इतके मुलायम आणि इतके कोमल होते की जे म्हणतात ना तुलसी, म्हणजे तिच्या तुलनेमध्ये कोणीच नाही अशी ती तुलसी. म्हणजे इतके, म्हणून तिचं नाव देवी देवतांनी तुलसी ठेवलेलं असतं, की तुलसी म्हणजे जिची कोणीच तुलना करू शकत नाही. आणि अशी ही तुलसी, त्यांच्या पोटी लक्ष्मी ही तुळशीच्या रूपामध्ये जन्म घेते. आणि मग नंतर खूप आज्ञाधारक असते, आई वडिलांची सेवा करत असते. आणि दिसायला तर आता आपण हे वर्णन ऐकलेलंच आहे की साक्षात देवी देवतांनीच तिला हे नाव दिलेलं असतं, एवढी सुंदर असते ती. आणि जशी ती तरुण वयामध्ये येते, लग्नाच्या वयामध्ये, पण तिच्या मनामध्ये काय असते की एक बालपणापासून एक इच्छा असते की तिला भगवान श्रीकृष्णांबरोबर तिचा विवाह व्हावा, अशी तिची पहिल्या, म्हणजे जन्मल्यापासूनची तिची ती मनोकामना असते. आणि जसं ती लग्न वयाची होते तसं ती काय करते, घर सोडून निघून जाते आणि ती बद्रिकाश्रम मध्ये जाते, बद्रिकाश्रमला. आणि बद्रिकाश्रमला गेल्यानंतर ती तिथे इतकी तपश्चर्या करते. तर त्या तपश्चर्याचं वर्णन आहे, तिने किती 40,000 वर्ष तपश्चर्या केली. 40,000 वर्ष. तर त्याच्यातले तपश्चर्याचं जे वर्णन आहे, त्यातले तिने 30,000 वर्ष जे आहेत फक्त झाडांची पानं आणि जल ग्रहण करून केले. त्यातले त्याच्यातले किती 10,000 वर्ष आहेत. मग नंतर तिने फक्त हवा घेऊन ते हे केले, ते तपश्चर्या केली. आणि नंतरचे 10 आहेत ना, तिने फक्त एका पायावरती तपश्चर्या केली. म्हणजे इतकी कडक तपश्चर्या ती करते. आणि तिच्या त्या तपश्चर्याने काय होतं, की आपण बघितलेलं आहे की जेव्हा जेव्हा अशा कडक तपश्चर्या केल्या जातात तेव्हा काय होतं, ब्रह्मांडामध्ये सगळीकडं हे होतं, म्हणजे देवी देवतांमध्ये हाहाकार माजतो. म्हणजे तिच्या त्या तपश्चर्याने हवा सुद्धा रोखली गेली. आणि मग सगळेजण ब्रह्मदेवाकडे येतात की तुम्ही काहीतरी करा. आणि मग ब्रह्मदेव काय होतात, तिला संतुष्ट, तिला प्रसन्न होतात. आणि मग ब्रह्मदेवांना ती म्हणते की मला वरदान द्या की माझा विवाह भगवान श्रीकृष्णांबरोबर, विष्णूंबरोबर होईल. मग नारद मुनी, ब्रह्मदेव म्हणतात की मी हा वरदान देतो तुला, फक्त ते काय सांगतात की तुला एक वरदान देतो की तुझा विवाह होईल, परंतु आत्ता नाही होणार. तुझा पहिला विवाह एका शंखचूडा नावाच्या व्यक्तीबरोबर होईल. आणि नंतरचा विवाह तुझा नारायणांबरोबर, म्हणजे श्रीकृष्णांबरोबर होईल. मग आता आपल्याला असा प्रश्न पडला असेल की ब्रह्मदेवांनी हे वरदान का दिलं असेल तुलसीला, की अगोदर शंखचूडा बरोबर. विवाहाचं रहस्य काय, आपण आता ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाणून घेऊयात, दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्या. तर ही जी तुलसी असते, तर तुलसीचा जन्म पण असं आहे की वर्णन आहे शास्त्र की अमृताच्या स्थानामधून झालेला आहे, अमृतामधून. म्हणून या तुळशीची शरणागती आपण जेव्हा घेतो तेव्हा सगळं काही मंगलमय होतं. आणि या तुलसीकडे नेहमी आपण आपल्या आध्यात्मिक प्रार्थना अर्पण केल्या पाहिजेत, कारण तुलसी ही तेच आपल्याला अर्पण करत असते. म्हणून ह्या तुलसीचा जन्मही असा शास्त्रांमध्ये वर्णन आहे की अमृतामध्ये झालेला आहे. तर आता ह्या तुलसीचं ब्रह्मदेव का बरं हे असं वरदान देतात त्यांना. तर आता हा शंखचूडा जो कोण आहे की ज्याच्याशी ब्रह्मदेव म्हणतात की पहिला विवाह तुझा होईल, तर मग हा शंखचूडा कोण आहे ते आपण बघूया. का हा शंखचूडा जो असतो, तर हा म्हणजे यांनी तपश्चर्या केलेली असते की तुलसीशी माझा विवाह व्हावा. आणि ही घटना व्हायच्या अगोदर, म्हणजे तुलसीला ब्रह्मदेव प्रसन्न व्हायच्या अगोदर शंखचूडाची तपश्चर्या जी असते, त्या तपश्चर्याला ब्रह्मदेव, त्यावेळेस त्याला अगोदरच ही घटना झालेली असते. आणि ज्यावेळेस शंखचूडा म्हणतो की माझा विवाह तुलसी बरोबर व्हावा, त्यावेळेस ब्रह्मदेवांनी हे वरदान ऍक्च्युली शंखचूडाला दिलेलं असतं. आणि जेव्हा दुसऱ्या घटनेमध्ये जेव्हा तुलसी म्हणते की माझा विवाह श्रीकृष्णांबरोबर व्हावा, त्यावेळेस मग ब्रह्मदेवांना ही अगोदरची घटना माहित असते, कारण इकडे पण ब्रह्मदेवांनी वरदान दिलेलं असतं. त्यामुळे मग ब्रह्मदेवांना सांगावं लागतं की अगोदर तुझा विवाह विवाह हा जो आहे तो शंखचूडा बरोबर होईल. म्हणून ब्रह्मदेव अशा पद्धतीचं वरदान तिला देतात. तर आता शंखचूडा आहे, तर याचा इतिहास आपण बघूया. की जसं आपण बघितलं की हे जे आहे
मनूचा मुलगा दक्ष सावर्णी, दक्ष सावर्णीचा मुलगा धर्म सावर्णी, विष्णू सावर्णी, त्यांचा मुलगा हा वक्षध्वज. आणि त्यांचा हा जो हा इतिहास आपण बघितला तुळशीचा. तर आता हा शंखचूडा जो आहे, तर ह्याची कश्यप मुनी जे असतात त्यांच्या पत्नीचं नाव असतं धनु. आणि त्यांचा पुत्र असतो हा विप्रचित्त. आणि विप्रचित्तचा मुलगा हा दंभ. आणि हा जो दंभ असतो त्या ना भगवंतांचा भक्त असतो, परंतु त्याला काय असतं, संतती प्राप्त नसते. म्हणून तो काय करतो, तपश्चर्या करतो पुष्कर वनामध्ये जाऊन. आणि ती तपश्चर्या करतो. त्या तपश्चर्याने तो असं वरदान प्राप्त करतो की मला असं वरदान द्या की देवी देवता सुद्धा माझ्या पुत्राचं जे हे असेल, शौर्य असेल, तर त्याचा असा वीर असेल की देवी देवता सुद्धा काय होतील, थरथर कापतील माझ्या पुत्राच्या ह्याने, म्हणजे त्याच्या शक्तीने. असं तो वरदान ते प्राप्त करतो. मग त्या दंभाच्या पोटी हा शंखचिवडा पुत्र प्राप्त होतो. पण हा खूप म्हणजे आज्ञाकारी असतो हा शंखचिवडा. म्हणजे इतका आज्ञाकारी, वडिलांची सेवा करणारा, त्यांच्या आज्ञांचं पालन करणारा. आणि याची काय असती, जशी तुलसीची इच्छा असती तशी याची पण इच्छा असती की माझा विवाह तुलसी बरोबर व्हावा. तुलसी इतकी सौंदर्यवान असती की पवित्र असती की देवी सुद्धा ती म्हणजे आकर्षित करते तिच्या पवित्रतेने. आणि मग हा तर काय एक व्यक्ती होता शंखचूडा. मग त्यांनी ती काय केलं, त्यांनी पण त्या जंगला पुष्कर वनामध्ये जाऊन तपश्चर्या केली, कठोर तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्येमध्ये मग त्याला हे वरदान प्राप्त झालेलं होतं. म्हणून नारद मुनी इकडे पण हा म्हणतात, तिकडे पण हा म्हणतात. आणि मग हे वरदान शंखचूडालाही प्राप्त होतं. तेव्हा ब्रह्मदेव शंखचूडाला सांगतात की तू आता तिकडे बद्रिकाश्रमला जा, तिथे तुलसी वाट बघत आहे आणि तिथं विवाह तुमचा मी लावून देतो. म्हणजे ब्रह्मदेवानीच त्यांचा विवाह लावून दिलेला आहे. आणि जेव्हा तिथं जातात अगोदर हा जातो, शंखचूडा जातो तिथे. आणि शंखचूडा गेल्यानंतर तो बघतो तुलसीला तिथे बद्रिकाश्रमला. आणि मग त्याला ना थोडीशी तुलसीची परीक्षा घेण्याची हे ती जरा थोडीशी जाते. आणि तो काय म्हणतो तुळशीला बघितल्यावर की हे सुंदर स्त्री, तू इतकी सुंदर आणि इतकी सौंदर्यवान आहेस की तू या जंगलामध्ये, तू या वनामध्ये एकटीच काय करत आहेस. आणि ती म्हणते की, तो म्हणतो की अशा सुंदर स्त्रीने असं एकाकी जंगलामध्ये कुठल्या वनामध्ये राहू नये, तिच्यासाठी हे सुरक्षित. आणि तू काय करते तिथं, अशा दुखतोय पद्धतीने. असं. हा, अशा पद्धतीने ती म्हणायला सुरुवात करते. सॉरी, तो शंखचूडा म्हणायला सुरुवात करतो. तर मग तुलसी काय म्हणते, तुलसी ओळखते की हा शंखचूडा आहे. परंतु तुलसी काय म्हणते, अरे तुला माहित नाही का की एक स्त्री, की जर एखाद्या वनामध्ये एकटी जरी असली तरी तिच्या एकटी असताना कुठल्या परपुरुषाने तिच्याशी बोलू नये, तिच्याशी असा एकट्याने संवाद साधू नये. आणि दुसरं म्हणजे ती सांगते की स्त्रियांचा स्वभाव कसा असतो. ती म्हणते आतून बाहेरून खूप गोड आणि खूप सुंदर असतात, परंतु आतून त्या खूप विषासारख्या असतात. आणि त्या बोलताना खूप गोड बोलतात, परंतु त्यांची म्हणजे त्यांची आतून खूप हे असतात. वरून खूप गोड बोलतात, पण आतून त्यांच्याकडे काय असते, तलवारीची धार असती. आणि त्या कोणाचाही बळी त्या घेऊ शकतात त्याच्या ह्याच्यातून. आणि त्या खूप स्वार्थी असतात, तुळशी म्हणते. आणि त्यांना खूप आकांक्षा असते प्रत्येक गोष्टीची, हाव असते. आकांक्षा म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट म्हणजे आता हे शास्त्रांमधलं वर्णन आहे, मी काय म्हणत नाहीये. नाहीतर असं वाटायचं, कारण हे स्त्रियांना म्हणजे स्त्रियांना केंद्रित ठेवून तुलसी बोलते. खरं तर तसं पाहायला गेलं तर आपण बघू शकतो की एखाद्या साडीच्या दुकानात जरी गेलो तरी आपल्याला पटकन साडी पसंत पडते, आपण 10 दुकानं फिरतो, हे नाही, ती नाही, ती नाही, ती नाही. म्हणजे हे जे स्वभाव सांगितलेला आहे, तुलसी एक प्रकारे स्वभाव सांगते, स्त्री स्वभाव. तर ती सांगते की खूप आकांक्षा असतात तिला, इच्छा असतात, तिच्या आकांक्षा कधीच पूर्ण होत नाहीत. आणि वरून खूप गोड असतात, आतून खूप विषासारखे असतात, अशा पद्धतीने ती वर्णन करते. आणि मग आता तो शंखचूडा पण हुशार असतो. तो काय स्पष्टीकरण देतो की, तो म्हणतो की हो, तू म्हणती ते बरोबर आहे, परंतु त्याला अपवाद आहेत. कितीतरी पतिव्रता स्त्रिया पण आहेत. आणि त्या पतिव्रता स्त्रिया ती सांगते की किती पतिव्रता आहेत की पार्वती आहे, सावित्री आहे, लक्ष्मी आहे, राधा आहे, यशोदा आहे, म्हणजे सगळ्यांची तो नावं घेतो, सरस्वती आहे. मग ह्या पण पतिव्रता स्त्रिया आहेत. तर या किती सुंदर स्त्रिया आहेत, त्यांच्या चारित्र्याने, त्यांच्या सौंदर्याने त्यांना जिंकलेलं आहे. त्यामुळे असं तू म्हणतेस असं काही सगळ्या स्त्रिया नाहीयेत. अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये थोडासा काय होतो, संवाद होतो त्याच्यामध्ये. आणि तुळशी म्हणते की
एखाद्याच्या हृदयामध्ये जर स्त्रीने प्रवेश केला, म्हणजे असं म्हणतात की शास्त्र असं सांगतं की जर एखाद्याचा मृत्यू झाला, तर घरामध्ये ब्राह्मण जो असतो, ब्राह्मण हा 10 दिवस सुतक पाळतो. क्षत्रिय जो असतो तो 12 दिवस पाळतो, आणि वैश्य जो असतो तो 15 दिवस पाळतो. आणि शूद्र जो आहे तो 21 दिवस पाळतो. तर हे अशुभ काळ असतो मृत्यू झाल्यानंतर घरातला. तर तो वेगवेगळ्या ज्याच्या त्याच्या आध्यात्मिक ज्ञानानुसार हे वर्गीकरण शास्त्रामध्ये केलेलं आहे. कारण ब्राह्मणाला जास्त ज्ञान असतं की आता शरीर, याच्यामध्ये आत्मा, शरीर नष्ट होतंय, परंतु आत्म्याचं त्याला ज्ञान असतं, त्यामुळे तो जास्त शोक करत नाही. मग त्याच्या खाली क्षत्रिय येतो, त्याच्या खाली येतो, आणि शूद्रांना हे ज्ञान नसतं, म्हणून त्यांचं ते दुःखाचा सुतकाचा काळ असे 21 दिवसांचा असतो. तर ही म्हणते, तुलसी म्हणते की हा काळ तरी 10, 12, 21 दिवसाचा असतो, त्यांनी ते सुतक संपून जातं. परंतु एखाद्या स्त्रीच्या जर शरीरात, म्हणजे एखाद्या स्त्रीने एखाद्याच्या हृदयात जर प्रवेश केला, तर ती जोपर्यंत तो व्यक्ती अग्नीमध्ये स्वाहा होत नाही, तोपर्यंत ती स्त्री त्याच्या हृदयातून निघू शकत नाही, हे पण ती सांगते. मग ह्याच्यामध्ये खूप छान शंखचूडा उत्तर देतो ह्या वेगवेगळ्या पतिव्रता स्त्रियांचं. आणि मग त्यांनी तुलसी प्रसन्न होते, आणि मग तिथं ब्रह्मदेव अवतीर्ण होतात, आणि ते म्हणतात की लवकर तुमचा विवाह, गंधर्व पद्धतीने भगवंत त्यांचा विवाह लावतात. ब्रह्मदेव लावतात, आणि मग तिथं त्या बद्रिकाश्रमला त्या दोघांचा विवाह होतो. आणि याच्यातून काय होतं की अगोदरच ऑलरेडी ही कोण असती, अगोदरच तिच्याकडे तपश्चर्याची शक्ती असते. आणि याच्या बरोबर विवाह झाल्यामुळं हा जो असतो शंखचूडा, याला पण शक्ती प्राप्त झालेली असते आधीचीच तपश्चर्याची. आणि त्या तुळशीची शक्ती म्हणजे ती त्याची पत्नी बनते. आणि पत्नी म्हणजे जी अर्धांगिनी असते, तिची शक्ती म्हणजे त्याची अर्धांगिनी बनल्यामुळं तिची सगळी शक्ती शंखचूडाला प्राप्त होते. त्यामुळे काय होतं की तो जिथे जाईल तिथे तो विजयी बनतो. आणि त्याच्या गळ्यामध्ये ना एक मणी असतो, मणी. तर तो मणी पण तो ह्याचं प्रतीक असतो, विजयाचं. त्यामुळं तुळशी जिकडे युद्धाला जायचा, तिकडे तुळशी काय करायची, नारायण विष्णूंची पूजा करायला बसायची. आणि जोपर्यंत तो युद्धावरून जिंकून येत नाही, ती विजयाचं ताटच ओवाळण्याच्या ह्याने घेऊनच जायची, त्याचं स्वागत करायला शंखचूडाचं. मग त्या तुळशीच्या शक्तीने इतकी अफाट शक्ती प्राप्त झालेली असते शंखचूडाला, आणि त्याला ब्रह्मांडात कुणीच रोखणार नसतं. त्यामुळे काय होतं, शंखचूडामध्ये काय येतो, अहंकार येतो, आणि तो इतका गर्विष्ठ बनतो की तो देवी देवतांनाही नकोस करून सोडतो. म्हणजे वरुणाचं तो वस्त्र चोरतो, अग्नीची पत्नी जी स्वाहा नाव आहे तिच्या गळ्यातली माळा चोरतो. छायादेवी म्हणजे सूर्याची पत्नी, तिचा चूडामणी चोरतो. विश्वामित्र आहेत, त्यांचे वेगवेगळे वस्तू चोरतो. म्हणजे काय तो प्रत्येक म्हणजे देवी देवतांना तो इतका नको नकोसा करून टाकतो, हे आणायचा तो तुलसीला द्यायचा, जे काही आणायचं तो तुलसीच्या आनंदासाठी करायचा. आणि त्याला एवढी शक्ती प्राप्त झालेली असते की त्याला कोणीच हे करू शकत नसतं, म्हणजे इतकी शक्ती त्याला प्राप्त झालेली असते. तर याच्यातून आपण काय मेसेज घेऊ शकतो की जर की एखादी व्यक्ती नारायण परायण, आपण म्हणतो ना, नारायण परायण म्हणजे एखादी व्यक्ती नारायण परायण आहे, जी भगवंतांची भक्त आहे, जेव्हा तिला काही शक्ती मिळते भगवंतांच्या भक्तांना, तेव्हा ती उत्पात माजवत नाही, तर ती मदत करते इतरांना. पण मग असे अहंकारी जे भगवंतांचे भक्त नाहीयेत, जेव्हा त्यांना अशी शक्ती प्राप्त होते, त्याच्यामधून काय होतं, त्यांना अभिमान प्राप्त होतो, आणि गर्व येतो त्याचा, आणि तो गर्व अहंकार येतो, आणि त्यांनी ते काय करतात, उन्मत्त होतात, आणि इतरांना ते काय करतात, इतरांना खूप त्रासदायक आणि क्लेशकारी ठरतात ते व्यक्ती. म्हणून कुठलीही शक्ती, कुठलीही ही असेल, जेव्हा आपण भगवंतांचे भक्त बनतात कुणी, आणि भगवंतांच्या भक्तांना जेव्हा अशी शक्ती प्राप्त होते, तेव्हा ती नक्कीच कृपा असते. परंतु जे भगवंतांचे भक्त नसतात, तेव्हा त्यांना अशी शक्ती प्राप्त होते, तेव्हा ती काय ठरते, खूप घातक ठरते. जसं आपण शंखचूडाच्या बाबतीत बघितलं की शंखचूडाला काय झालं, भगवंतांचा भक्त नव्हता तो, त्यामुळे त्याला ती काय झालं, घातक, म्हणजे त्या अहंकाराला कारणीभूत ठरली. म्हणून ही म्हणतात ना, विद्या विनय संपन्ने ती शोभे. की कसं असतं की जेव्हा आपण भगवत भक्तांचा म्हणजे जेव्हा एखादी शक्ती किंवा विद्या काही आपल्याकडे असेल, त्याच्यामध्ये विनम्रता असेल, नम्रता असेल, तर त्या व्यक्तीला ती काय होते, शोभून दिसते. म्हणून आपण हे एक शिकलं पाहिजे की आपण भगवंतांना काय मागितलं पाहिजे, भगवत भक्तांचा आपण संग मागितला पाहिजे, की जेणेकरून आपण त्या विनम्रता आणि सहनशीलतेचा स्वभाव आपण प्राप्त करू शकतो. आणि ही आपण ही खरी शक्ती आहे, तर ही शक्ती म्हणू शकत नाही आपण. म्हणून आपण भगवंतांना ही प्रार्थना केली पाहिजे की अशी शक्ती मला द्या
ही ताकद मला द्या की मी विनम्र बनेल आणि भगवत भक्तांच्या समोर येईल. अशा पद्धतीची प्रार्थना खरे आपण भगवंतांना केली पाहिजे. तर जेव्हा आता ते शंखचूडाच्या ह्यानी परत देवीला हे होतात, म्हणजे अगदी नको नकोस करून सोडलेलं असतं त्यांनी. मग सगळेजण परत ब्रह्मदेवाकडे येतात आणि मिटतात ब्रह्मदेवांबरोबर की आता काय करायचं. म्हणजे एक मन्वंतर शंखचूडा देवी देवतांना नको नको करून सोडतो. एक मन्वंतर म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही. एक क्षण जो आपण बघित तर तो 1 वर्ष आहे, आणि एक मन्वंतर म्हणजे कितीतरी युग आहेत ते. तसा असा एक मन्वंतर तो इतका त्रास देतो. आणि मग ते सगळे म्हणतात की आता काय करायचं. मग ते म्हणतात की आता आपण काय करूया. ते सगळेजण महादेवांकडे जातात. महादेव परत नारायणांकडे जातात आणि नारायणकडे जेव्हा ते वैकुंठामध्ये जातात आणि मग ते तिथे गेल्यानंतर ते सांगतात की आता काय करायचं. मग नारायण सांगतात की तुम्ही त्याची काळजी करू नका. मग ते सांगतात की समस्येचं मूळ म्हणजे ते काय सांगतात की शंखचूडाचा पण पूर्व इतिहास भगवंत सांगतात, नारायणांना सांगतात तिथे की हा जो शंखचूडा जो आहे पूर्वजन्मी ते सांगतात की गोलोक वृंदावन जे आहे भगवान श्रीकृष्णांचं, तर ते म्हणतात की आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे नाव सुदामा. सुदामा म्हणजे हे समाब्राह्मण. तर हे गोलोक मधले भगवंतांचे बाल मित्र आहेत, गोपांमधले. तर हा सुदामा आहे. आणि ह्या सुदाचं भगवंत सांगतात की तो सुदामा जो होता नेहमी राधा कृष्णाच्या ना नेहमी वाद विवाद चालायचे जे प्रेमाचे, आणि त्याच्यामध्ये हा सुदामा काय करायचा, नेहमी श्रीकृष्णांची बाजू घेऊन बोलायचा. प्रत्येक ठिकाणी काही झालं तरी भगवंतांच्या बाजूचा होता. पूर्ण भगवान श्रीकृष्णांच्या पार्टीचा होता हा सुदामा. आणि एक दिवस काय म्हणजे भगवंत काय करतात, आता सगळ्यांना माहिती श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या गोपी होत्या. तर त्याच्यामध्ये पण 2 गट होते गोपींचे. एकदा काय होतं की विरजा नावाची गोपी असते आणि भगवंत काय करत असतात, विरजा गोपी बरोबर असतात आणि त्यांनी पूर्ण फिल्डिंग लावलेली असती बाहेर की कोणी राधाराणी येऊ नये, राधाराणीच्या सख्या कुणी मला बघू नये म्हणून, अशी ती फिल्डिंग लावलेली असते. आणि कुठून तरी राधाराणीला हा म्हणजे तरी बातमी असती की भगवंत काय आहे की तिथे विरजा गोपी बरोबर आहेत. मग राधाराणी रागाने सख्यांना घेऊन येते त्या ठिकाणी आणि तिथं जी फिल्डिंग लावलेली असते ती कुणालाच जुमानत नाही, सगळ्यांना बाजूला करून आतमध्ये जाते. श्रीकृष्णांना कळतं की राधाराणी आलेली आहे आणि विरजा गोपी पण घाबरते. तिथं जेव्हा राधाराणी आतमध्ये जाते तेव्हा विरजा गोपी काय करते, विरजा गोपी नदीचं स्वरूप घेते, नदीच्या रूपाने, आणि भगवान मध्ये जाते तर भगवंत तिथून घाबरून गायब होतात भगवान श्रीकृष्ण. पण आता राधाराणीला हे माहित असतं की इथं श्रीकृष्ण आणि विरजा गोपी आहे, परंतु ती काय प्रूफ नसतो राधाराणीकडे. मग आता ते प्रश्न पडतो की आता प्रूफ तर नाही, माहिती तर आहे इथे होतात. राधाराणी रागाने निघून जाते. तर आपण बघतो ते विरजा नदी शास्त्रांमध्ये वर्णन आहे बघा की असं म्हणतात की भौतिक जग आणि हे वैकुंठ ह्याच्यामध्ये ही विरजा नदी आहे. तर त्या विरजा नदीचं वर्णन येतं हे. तर मग जेव्हा राधाराणी निघून जाते, पण राधाराणी काय करते की भगवंतांशी बोलत नाही, भगवान श्रीकृष्णांशी. आणि भगवान श्रीकृष्ण खूप अस्वस्थ होतात याने की त्यांना करमत नाही राधाराणी शिवाय. सगळ्यांना माहिती की ते किती म्हणजे प्रिय आहे राधाराण्यांना. मग ते प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे तिला विनवण्या करत असतात राधाराणीला. पण राधाराणी कशाच्याच ह्यानी त्यांना हेच भेटतच नाही. असं भगवंतांना इतका विरह जाणवतो. आणि मग सुदामाला काय होतं, सुदामाला ते सहन होत नाही. आणि सुदामा जातो एक दिवस राधाराणीकडे आणि म्हणतो की काय तू श्रीकृष्णांशी का बोलत नाहीयेस, की ते तुझ्या ग्रहामध्ये तळमळतायत, किती अस्वस्थ झालेत, त्यांना तो विरह सहन होत नाहीये. तरी पण राधाराणी काहीच हे देत नाही त्याला प्रतिसाद. मग सुदामाला खूप राग येतो. सुदामा, तू माहिती आहेत का की ते कोण आहेत. ते ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. सगळे ते सगळ्याच कारणांचं कारण आहेत. त्यांच्यापासून सगळं येते. देवी देवता देवादिदेव महादेव सुद्धा त्यांना नमस्कार करतात. महादेवांना सुद्धा शक्ती त्यांच्यापासून प्राप्त होते. आणि तू त्या श्रीकृष्णांबरोबर हे करतीयस, त्यांना तू तळमळवतेस. अशा पद्धतीने सुदामा बोलतो. म्हणतो तुला माहित नाही का त्यांची शक्ती काय आहे. मग राधाराणी म्हणते हो का, मला माहित नाही, तुला माहिती आहे का ती शक्ती. आणि मग राधाराणी त्यांना शाप देते सुदामाला की तू पृथ्वी तलावर आसुर योनीमध्ये जाऊन पडशील. म्हणजे सुदामाला. आणि सुदामाला पण खूप राग येतो. सुदामा पण राधाराणीला शाप देतो की तुला 100 वर्ष श्रीकृष्णांचा विरह सहन करावा लागेल. आणि मग जेव्हा ते दोघंही एकमेकांना शाप देतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण काय केलं इथं. आणि मग दोघंही रडायला लागतात, दोघंही क्रंदन करायला लागतात. आणि मग तिथं भगवंत येतात. भगवंत म्हणतात की ही माझी लीला होती, त्यामुळे तुम्ही दोघंही याचं दुःख करून घेऊ नका. त्यामुळे जे काही झालंय ते जे काय आहे ते माझ्या योजनेनुसार झालेलं आहे.
आणि सुदामाला म्हणतात की तू काळजी करू नकोस, तू जेव्हा पृथ्वी तलावर जाशील तेव्हा तू असुरांमध्येही श्रेष्ठ असशील. आणि मी स्वतः तुला इथे घेऊन येईल. तू परत तुझी जी जागा आहे गोलोकमध्ये, वृंदावनमध्ये, तू ती परत प्राप्त करशील. त्यामुळे तुम्ही दोघंही ते दुःख करून घेऊ नका, असं म्हणून भगवंत त्यांची सांत्वना करतात. तर आता हे आपल्याला ना, ही घटना तुम्ही थोडी लक्षात ठेवा. पुढे जाऊन कळेल की आपल्याला भगवान श्रीकृष्ण हे किती दयाळू आहेत प्रत्येकावर. आणि शंखचूडाचं पण मग शंखचूडा म्हणून सुदामा खाली येत आणि राक्षस बनतात, ते शंखचूडा नावात. आणि इकडे काय होतं, एक दिवस काय होतं की तुलसी ही वृंदावनमध्येच, तिचं नाव पण दुसरं वृंदावनी आहे ना, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. तर ती भगवंतांची पूजा करत असती, अर्चा करत असती. आणि तिची पहिल्यापासूनची ती मनोकामना असतीच की माझं भगवंतांबरोबर विवाह व्हावा, भगवान श्रीकृष्णांबरोबर. आणि मग जेव्हा ती अशी पूजा करता करता तिला ग्लानी येते का काही, म्हणजे अशी झोप लागते काही क्षणापुरती. आणि नेमकी तिथं राधाराणी येते. आणि राधाराणी आल्यानंतर राधाराणी म्हणते की तू भगवान श्रीकृष्णांची पूजा करता करता झोपी कशी काय जाऊ शकतेस. ती म्हणते की तू पृथ्वी तलावर जन्म घेशील, असं राधाराणी तिला म्हणते, तुलसीला. आणि मग राधाराणीचा तो जो शाप असतो त्यांनी तुलसी काय होती, तुलसी पण गोलोक मधून खाली येते आणि पृथ्वी तलावर, तुलसी म्हणजे वृंदा नाव असतं तिचं, ती तुलसीच्या रूपामध्ये जन्म घेते. आणि इकडं हा सुदामा पण शंखचूड म्हणून जन्म घेतो. तेव्हा भगवंत सांगतात, म्हणजे नारायण ही स्टोरी देवी देवतांना सांगत असतात की ते म्हणतात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, की मी आश्वासन देतो की मी, म्हणजे त्यांनी शंखचूडाला पण आश्वासन दिलेलं असतं की असुरांमध्ये पण तू श्रेष्ठ असशील आणि मी तुला स्वतः घेऊन जाईल. आणि ही स्टोरी देवी देवतांना सांगितल्यावर ते म्हणतात, देवी देवता म्हणतात हो ठीक आहे, हे झालं सगळं, पण आता कसं करायचं, त्याला कोण हरवणार शंखचूडाला. आणि मग देव नारायण म्हणतात की तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही सगळेजण जा आणि महादेवांना सांगतात की तुम्ही युद्ध करा त्यांच्याबरोबर, सुरुवात करा. आणि मी बाकीचं, मग ते म्हणतात की ही पतिव्रता जी आहे, भगवंत सांगतात की ती पतिव्रता आहे. जरी इकडे ते मणी काढून घेतला तरी जोपर्यंत तिचं पतिव्रत्य भंग होत नाही तोपर्यंत काय होणार आहे, तोपर्यंत पण त्याला कुणीच हारू शकत नाही. मग ते म्हणतात ते कसं करणार, तर नारायण म्हणतात की तो भाग मी सांभाळतो, तुम्ही युद्धाला जा. आणि ते एक त्रिशूल देतात स्पेशल महादेवांना. आणि ते सांगतात की हा त्रिशूल जेव्हा मी संकेत देईल त्याच वेळेस ह्या त्रिशूलाने तुम्ही शंखचूडाचा वध करायचा, असं ते शंखचूडा म्हणजे नारायणांना सांगतात. नारायण ह्यांना शिवजींना सांगतात. आणि मग काय होतं की हे सगळे देवी देवता महादेवांच्या मार्गदर्शनाखाली शंखचूडाकडे जातात युद्धासाठी. आणि जेव्हा महादेव, आता सगळ्यांना माहिती आहे आशुतोष नाव आहे, लवकर प्रसन्न होणारे आणि अतिशय भक्तवत्सल, म्हणजे पटकन प्रसन्न होतात, वरदान देतात आणि असे खूप कोमल स्वभावाचे आहेत महादेव. पण महादेव काय करतात, त्याच्यातून पण डायरेक्टली युद्ध करत तर ते एक संदेश पाठवतात शंखचूडाला. आणि शंखचूडाला म्हणतात की अरे, की तू जर ह्या देवी देवतांचं सगळं काय घेतलंय, सगळं काय त्यांना त्रास देतोय, तू हे सोडून दे, तू पण सुखाने जग आणि त्यांना पण सुखाने जगू दे. कशाला तू हे युद्ध आणि हा हाहाकार आणि ह्याच्यामध्ये एवढं सगळं हत्या होत ह्याच्यामध्ये, तर तू ते करू नकोस, तू युद्ध हे कर, तू तू सगळं सगळं त्यांचं त्यांना देऊन जा, टाक आणि तू तुझा आनंदाने जग, असं म्हणजे एक शांतीदूत म्हणून ते प्रस्ताव मांडतात. परंतु शंखचूडा काय होतो, शंखचूडा तो ऍक्सेप्ट करत नाही, की तो म्हणतो की नाही, मी हे युद्ध करणार म्हणतो. मग ही तुलसी असते, तुलसी जरा थोडी हो, ते देवादिदेव महादेव आहेत. फोन आला होता त्यामुळे डिस्कनेक्ट झालं. तर ते म्हणतात की तू शांतीदूत म्हणून तो प्रस्ताव नाकारतो. मग तुलसी सांगते की ते देवादिदेव महादेव आहेत, आपल्याला काय कमी आहे, आपण त्यांचं ऐकावं, कारण ते महादेव आहेत, त्यांना कोण आव्हान करू शकतं. तर तो म्हणतो की नाही, मी क्षत्रिय आहे आणि मी युद्ध नाकारू शकत नाही. तो म्हणतो माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण तो हे करत नाही, तो ऍक्सेप्ट करत नाही. आणि तो युद्धाला तयार होतो. तुलसीचं पण तो ऐकत नाही. मग शेवटी यांचं काय होतं, घनघोर युद्ध सुरू होतं. इतकं युद्ध सुरू होतं आणि जसं इकडं युद्ध सुरू होत, इकडं म्हणतात ना की इतकं त्यांचं असं वर्णन आहे त्या युद्धाचं, जबरदस्त, म्हणजे इतकं युद्ध असं हे होतं, घनघोर युद्ध सुरू होतं. आणि सुरुवातीला काय होतं की शंखचूडाचे जे असुर असतात, महादेव इतकं जोरात युद्ध करतात की कोणाचं मुंडकं एकीकडे पडतं, कोणाचा हात एकीकडे पडतो, कोणाचा पाय एकीकडे पडतो.
आणि मग नंतर शंखचिवडा बघतो की कशा पद्धतीत. मग शंखचिवडा पण जोरात युद्ध करायला सुरुवात करतो. इतकं मग तो इतकं की देवी देवता पण दाही दिशाला सगळीकडे पळायला सुरुवात करतात. इतकं जबरदस्त युद्ध करतो. मग आता त्याच्यानंतर एंट्री होते, जेव्हा ही देवी देवताची अवस्था बघितली जाते तेव्हा त्याच्यामध्ये एंट्री होते कार्तिकेयची. कार्तिकेय म्हणजे कोण? देवी देवतांचा सेनापती, जो कोणाचा पुत्र आहे? महादेवांचा. आणि जेव्हा कार्तिकेय एंट्री करतो, कार्तिकेयमध्ये आणि चिवडामध्ये पण घनघोर युद्ध होतं. पण कार्तिकेयला पण तो असं टाकतो की कार्तिकेय जागेवर खाली पडतो. आणि जसा कार्तिकेय खाली पडतो, कार्तिकेयची माता कोण? सगळ्यांना माहितीये, पार्वती. पार्वतीला जेव्हा दिसतं की ही जी आहे की माझा पुत्र खाली पडलाय, ती पार्वती अशी त्वेषाने, हं, अशी त्वेषाने युद्ध करायला खाली उतरते त्या रणांगणामध्ये. आणि मग असं असं सुंदर वर्णन आहे ना, अशा पद्धतीने शंखचूडान कालीचं युद्ध सुरू होतं. काली देवता, पण काली देवताचं पण रूप तेच आहे पार्वती मातेचं, आपण जे म्हणतो, म्हणजे त्या रूपामध्ये ती युद्ध करत असते. असे तिचे जे चार चार हात असतात, चार चार आयुध असतात, प्रत्येक एका हाताने, एका आयुधाने ते हजारो सैनिक मारत असते. आणि जेव्हा शंखचूडाचं ते युद्ध जोरात सुरू होतं, घनयुद्ध सुरू होतं, आणि त्या ह्याच्यामध्ये ती काय करते, जो हे असतो ना, कार्तिकेय जो असतो ना, तो शिवजींपुढे टाकते आणि शिवजींना सांगते की तुमच्या तपश्चर्येने, तुमच्या साधनेने ह्याला तुम्ही परत हे करा, जिवंत करा. आणि मग कार्तिकेयला पण शिवजी जिवंत करतात. आणि इकडे काय होतं, यांचं जे युद्ध सुरू होतं ना, ज्याच्यामध्ये ती काय करते, पार्वती म्हणजे काली काय करते, एक पाशुपती अस्त्र सोडते. तर ते जे अस्त्र असतं, तर ते तेवढ्यात आकाशवाणी होते. त्या पाशुपती अस्त्राने तो मारलाच गेला असता. परंतु आकाशवाणी होते की हे अस्त्र कृपया तुम्ही सोडू नका, कारण ब्रह्मदेवानी जे वरदान दिलेलं आहे शंखचूडाला, तर ते खोटं ठरेल, ब्रह्मदेवांचा शब्द. म्हणून ते पाशुपती अस्त्र ती मागे घेते. मग नंतर ती नारायण अस्त्र सोडते. पण नारायणास्त्र असं असतं की ते एकदा त्या व्यक्तीची वध केल्याशिवाय माघारीच येऊ शकत नाही. परंतु शंखचूडा पण खूप हुशार असतो. शंखचूडाला माहित असतं की हे जे आहे ना, शंकराला हे माहिती असतं की हे काय आहे, हे जे नारास्त्र आहे, याला जर शरण गेलो, नारायणांना जर कुणीही व्यक्ती शरण जाते, तेव्हा ते भगवंत त्याला अभय देतात. नारायणास्त्र पण त्याला अभय येतं. मग तो पटकन जसं नारायणास्त्र येतो, तसं तो असा नमस्कार करतो आणि शरण जातो, शरणागती पत्करतो. तसं नारायणास्त्र परत माघारी जातो. आणि मग असं घनघोर युद्ध, म्हणजे हे दोन्ही अस्त्र कालीचे हे होतात. आणि मग तेवढ्यात कार्तिकेय पण त्या युद्धामध्ये उतरतो. आणि हे युद्ध, घनघोर युद्ध चालू असतं. आणि तिथं काय होतं, एक ब्राह्मण येतो त्या रणांगणावर. ऍक्च्युली ते भगवंतांचंच रूप असतं. आणि ब्राह्मण जेव्हा येतो, तो येतो कुणाच्या त्या ह्याच्यामध्ये, त्या युद्धाच्या ह्याच्यात नेमका शंखचूडापाशी येतो. आणि त्याला म्हणतो की तुम्हाला काही हे द्या, काय म्हणतात, दान द्या. तर तो म्हणतो नक्कीच ब्राह्मणांना दान केलं पाहिजे आपण. तुम्हाला काय दान पाहिजे सांगा. मग तो म्हणतो की तुमच्या गळ्यातला मणी मला द्या. गळ्यातला मणी मला द्या म्हटल्यानंतर हा जो असतो शंखचूडाच्या गळ्यातला मणी, जो विजयाचं प्रतीक असतो, तो काही लक्षात येत नाही, त्याचा मागचा पुढचा विचार न करता तो मणी देतो. तर असं म्हणतात ना की भगवद्गीतेमध्ये तो पण श्लोक आहे, जो काही म्हणजे जे काही एखाद्याला स्मरण होतं, विस्मरण होतं, जे काही गोष्टी घडतात ते मीच हृदयातून परमात्मा रूपाने ते देत असतो. मग आता त्याला हे माहित नव्हतं का? परंतु भगवंत काय करतात, त्याच्या हृदयातून त्याला काय करतात, विस्मरण देतात त्या गोष्टीचं. आणि पटकन तो काय करतो, ते काढून देतो. म्हणजे भगवंतांपासूनच स्मृती, ज्ञान, संमोहन, विद्या जे काही आहे ते भगवंतांपासून येत असतं. जे आपण म्हणतो ना कधी कधी की अरे मला ह्या वेळेस की मला हे बोलायचं होतं, पण मला ते सुचलंच नाही. लेक्चर देताना तर तुम्ही बऱ्याच आमच्या मैत्रिणींना विचारू शकता की माझं तर स्वतः खूप वेळा होतं की ज्या वेळेस मी जे काही प्रिपरेशन करते, त्याच्यावर बराच वेळा असं होतं की कितीतरी वेळा निम्म्यापेक्षा जास्त त्याच्यावर बोललंच जात नाही, वेगळंच आपण बोलतो. म्हणजे कधी कधी आपण कुठल्या गोष्टी, कधी कधी आपल्याला ते बोलायचं नसतं, तरी आपण म्हणतो की कुठून कसं बोललो अहो, समजलंच नाही, लक्षात आलं नाही. म्हणजे भगवंतच आपल्याला परमात्मा रूपाने बुद्धी देत असतात. तसं त्याला सुद्धा भगवंत काय करतात, संमोहन विमोहन, म्हणजे त्याला स्मृती त्याची थोडी काही मिनिटांपुरती गायब होते आणि तो ते देऊन टाकतो. आणि इकडे भगवंत काय करतात, नारायण रूप घेतात शंखचूडाचं. आणि शंखचूडाचं रूप घेऊन ते तुलसीच्या इथे जातात, महालामध्ये. आणि तुलसी पूजा करतच असते, सगळीकडे कळतं की शंखचूडा आला, युद्ध जिंकून आला. आणि मग तिला पण आश्चर्य वाटतं. ती म्हणते की तुम्ही बाहेर येते, ती महालाच्या बाहेर पळत पळत, की तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात. म्हणून ते म्हणतात की नाही, खूप जोराचं युद्ध झालं, घनघोर युद्ध चालू होतं कित्येक दिवस.
मग ते म्हणतात की तिथे काय झालं की ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव काय केलं, ती म्हणते मग ते तुम्ही जिंकून आलात, ते म्हणतात नाही, की ब्रह्मदेव आले, ब्रह्मदेवांनी त्यांना पण समजावून सांगितलं, मलाही सांगितलं, आणि त्यामुळे ते युद्ध थांबलं, समझोता झाला, पण मी एका अर्थी मीच जिंकलो, असं शंखचिवडा सांगतो. मग तुलसीला खूप आनंद होतो. ती विजयाचं ताट घेऊन येते, विजयश्रीचं त्यांना औक्षण करते, औक्षण करून त्यांना जेवणाचं छान ताट करते, आतल्या त्यांच्या महालामध्ये घेऊन जाते. तिला खूप आनंद झालेला असतो की एवढं मोठं युद्ध महादेवांच्या विरोधातलं, शेवटी ते युद्ध जिंकल्यासारखंच असतं. आणि जसं भगवंत असतात आणि भगवंतांना ती असं स्पर्श करते, तर असं वर्णन आहे की तुलसी इतकी पतिव्रता होती की फक्त स्पर्शाने सुद्धा ती ती ओळखू शकत होती, तिने ओळखले की हा माझा पती नाहीये. आणि जसं ते ती स्पर्श करते, स्पर्श तिचा जसा झाला तसं तिकडं काय होतं, भगवंत काय करतात, संकेतात तिकडे विष्णू लक्ष यांना, शिवजींना. आणि जसा तो संकेत मिळतो तसं ते काय करतात, त्रिशूल मारतात आणि त्या त्रिशूलाने शंखचूडाचा काय होतो, वध होतो. आणि मग सगळे जीवित, तो असा काही वध होतो की त्याचे सगळं म्हणजे सगळं जळून खाक होतं आणि फक्त तिचे हाडे राहतात. आणि मग ती हाड चौकीतलं पसंत आहे मला चल. आणि ते सगळे हाडं जे असतात ते समुद्रामध्ये देवी देवता टाकतात आणि त्या हाडांचाच काय बनतो, शंख बनतो. आणि शंख बनतो आणि तोच शंख बघतो की देवी देवतांची म्हणजे कुठल्याही भगवंतांची पूजा जर करायची असेल, देवी देवतांची पूजा करायची असेल तर शंखाचा शंखनाद करावा लागतो. भगवंतांना जरी उठवायचं असेल, मंदिर उघडायचं असेल, तर ते त्याचं प्रतीक आहे, त्यांच्या विजयाचं, देवी देवतांच्या ते विजयाचं प्रतीक आहे. म्हणून त्या शंखचूडाच्या ते म्हणतात शंख हा हाडांपासून बनलेला आहे, पण तो पवित्र समजला जातो. उलट ते पावित्र्य, त्याचा अभिषेक सुद्धा शंखाने घालतो. मग इकडे त्याचा वध होतो आणि इकडे वध झाल्यानंतर काय होतं, इकडे वध होतो. आणि हे हे एक आपण बघितलं की, सॉरी हे थोडं मध्ये परत लिंक नाही लागणार त्याची, शंखाने आपण भगवंतांना अभिषेक करतो. परत देवांचा सगळ्यांना माहित आहे, आपण महादेवांचा अभिषेक शंखाने करतो का, महादेवाची पिंड जी असते त्याचा आपण कशाने करतो अभिषेक, लोट्याने करतो, तो आपण शंखाने करत नाही. तर त्याला कारण काय आहे की महादेव खूप कोमल हृदयाचे आहेत. आणि देवी देवता हे काय आहेत, ते विजयाचं प्रतीक समजतात की आम्ही शंखचूडाचा वध केला आणि त्याच्या ह्यानी ते त्याचं विजयाचं प्रतीक म्हणून ते मिरवतात. परंतु महादेव हे खूप कोमल हृदयाचे आहेत, त्यामुळे महादेव कधीच तशा भावना महादेव ठेवत नाहीत. महादेव नेहमी शंखाने अभिषेक करून घेत नाहीत त्यांच्या पिंडीचा, त्यामुळे ते लोट्याचा अभिषेक महादेवांना असतो. तर त्याच्यामध्ये रिझन आहे. मग हे झालं इकडे. आता इकडे जसं तुळजा स्पर्श होतो, तिच्या पातिव्रतेच्या शक्तीने भगवंत काय येतात, असं त्यांचं ते सगळं शंखचूडाचं रूप गळून पडतं आणि ऑटोमॅटिकली ते चतुर्भुज रूपामध्ये येतात श्रीकृष्णाच्या, द्विभुज रूपामध्ये. आणि तिची भक्ती जसं त्या रूपामध्ये आलेले ना, मग तिचा इतका क्रोध अनावर होतो, तुलसीचा इतका क्रोध अनावर होतो की ती काय करते, ही करते, शाप देते. म्हणजे त्या ह्याचे ना तिच्या लक्षात येत नाही की आपण काय केलंय, ती शाप देते की तुम्ही दगड बनताल, दगड बनताल, असं ती शाप देते. आता दगड बनताल म्हणजे काय, आता आपल्याला सगळ्यांना माहिती दगड म्हणजे काय, की आपण हा दगड असा शब्द म्हणतो, संस्कृत भाषेत त्याला काय शब्द आहे, दगड म्हणजे काय, भगवंत दगड बनले म्हणजे काय, की शालिग्राम बनले, शालिग्राम शिला, जी शालिग्राम शिलेची आपण पूजा करतो. शालिग्राम शिला शालिग्राम शिले भगवंतांचंच दुसरं रूप आहे. तर त्या शालिग्राम शिलेची भगवंत म्हणून आपण पूजा केली जाते. तर ती शालिग्राम शिलेच्या रूपामध्ये भगवंत हे करतात आणि ती शाप देते. आणि मग भगवंत म्हणतात की तुलसीला, म्हणजे ती जेव्हा असा शाप देते भगवंतांना की तुम्ही दगड होऊन पडतात, की तुम्ही अशा फसवणूक करून तुम्ही मला हे केलेलं आहे, माझा पतिव्रतेचा भंग केलेला आहे. पण भगवंत इतके दयाळू आहेत भगवंत, की भगवंत तिचा शाप आनंदाने स्वीकारतात. आणि भगवंत तिला म्हणतात की, म्हणजे भगवंतांना ती शाप देते, पण भगवंत तिला काय काय वरदान देतात. भगवंत म्हणतात की तुला नदीचं स्वरूप प्राप्त होईल. म्हणजे ती नदी म्हणजे कोण, गंडकी नदी, जी आपल्याला माहित आहे की ती गंडकी नदी किती पवित्र आहे. आणि त्या गंडकी नदीमध्येच ह्या शालिग्राम शिला तयार होतात. म्हणजे ही गंडक नदी आणि शालिग्राम शिला म्हणजे भगवंत आणि तुलसी हे अभिन्न आहेत. त्याच गंडकी नदीमध्ये फक्त शालिग्राम शिला मिळतात आपल्याला. शालिग्राम शिला ह्या कुठेही दुसरीकडे हे होत नाही, त्या ऑटोमॅटिकली त्या शालिग्राम शिला गंडकी नदीमध्ये तयार होतात. ते म्हणतात की तुला गंडकी नदीचं स्वरूप प्राप्त होईल, प्रकट होशील, म्हणून तुळशी ही गंडकी नदीच्या रूपामध्ये प्रकट झालेली आहे.
आणि त्याच नदीमध्ये त्या शालिग्राम शिला, जे मला पत्थर म्हणजे दगड बनलेला शाप दिलेला आहे, तिथं तयार होती. आणि ते सांगतात की ते तिला इतके वेगवेगळे वरदान देतात. आता याच्यात जर बघितलं तर तसं पाहायला गेलं तर तुळशीची इच्छा होती भगवंतांशी विवाह करण्याचा. आणि इकडे शंखचिवडा जो असतो, जो सुदामा असतो, तर असताना सुदामाची सुद्धा इच्छा होती, गुप्त इच्छा होती मनातली मनात, तो तर कधी केलेली नव्हती. त्याची सुद्धा इच्छा असते की माझा विवाह तुलसी बरोबर व्हावा, त्या वृंदा बरोबर व्हावा, म्हणजे नव्हता. म्हणून भगवंताने केलं, दोघांना अशी लीला घडवून आणली की दोघही पृथ्वी तलावर आले. शंखचूडाचा विवाह पण तुलसीच्या रूपामध्ये झाला, शंखचूडाचा विवाह तुलसी बरोबर झाला. आणि तुलसीची पण इच्छा होती की माझा विवाह भगवान विष्णू श्रीकृष्णांबरोबर व्हावा. मग ही तुलसीचीच इच्छा होती, भगवंतांचं ह्याच्यात काहीच नव्हतं. भगवंतांना फक्त त्यांच्या इच्छा करायच्या होत्या दोघांच्याही. मग भगवंतांनी तिचीच इच्छा पूर्ण केली तुलसीची. आणि मग भगवंत सांगतात की तू इतकं म्हणजे तू इतकं की तुझ्या तुझं पान, तुळशीचं पान, म्हणजे तू झाडाच्या रूपामध्ये येशील, पवित्र म्हणजे तुळशीच्या रूपामध्ये येशील. आणि त्या पानाशिवाय मी कुठलाच भोग स्वीकारणार नाही, जोपर्यंत तुळचा पत्त्याच्यावर येणार नाही तोपर्यंत मी उपवास धारण करेन, मी तर काही विकू शकणार नाही. आणि माझ्या चरणांशी जेव्हा तुलसी दल कुणी अर्पण करेल, तुलसी पत्र त्याला जन्मजन्मांतरीची मुक्ती प्राप्त होईल, तो माझ्या भक्तांचा संग करेल. असे वेगवेगळे वरदान भगवंत करतात, देतात. आणि म्हणजे ज्या तुलसीने शाप दिला, पण त्या तुलसीला मात्र तिचे भक्त म्हणून भगवंत वेगवेगळे वरदान देतात. मग आता वेगवेगळे वरदान दिल्यानंतर मग ते म्हणतात की माझा विवाह पण तुझ्या बरोबर लावला जाईल. मग जेव्हा ही आपण सुरुवात केली होती ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये, नारद मुनी कशा पद्धतीने प्रश्न विचारतात नारायणांना की ही तुलसी तुम्हाला इतकी का प्रिय आहे. आणि मग ही सगळी स्टोरी नारायण हे सांगतात की तुलसीचं कारण काय आहे मला प्रिय असण्याचं. आणि मग ह्याच तुलसीला आपण वेगवेगळ्या नावाने हे करतो, की तुलसीला दुसरं नाव आहे वृंदावन. आपण म्हणतो ना, भगवंतांच्या धामाचं नाव पण वृंदावन आहे. वृंदा म्हणजे काय, की जिथं तुलसीचं वन आहे आणि नेहमी ही समूहामध्ये राहते, भक्तांच्या समूहामध्ये राहते. म्हणून आपण म्हणतो ना, दंडवत प्रणाम करताना सुद्धा तो हे आहे समूहामध्ये वृंदा म्हणजे काय, की आपण तुळशीचं हे बघितलं की तुळशीचं वन असतं, छोटी 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 किती रोप एकत्रित येतात. म्हणून तिथे काय आपण बघू शकतो की वृंदावनी म्हणजे वृंदावन आहे. त्या नावाने भगवंतांचं स्वतःचं म्हणजे तुळशीच्या नावाने त्यांनी त्यांच्या धामाचं धारण केलेलं आहे भगवानांनी. ही समामध्ये राहते, भक्तांच्या संघामध्ये राहते. नाव वृंदावनी आहे. वृंदावनी म्हणजे वृंदावासी आहे, वृंदावन मध्ये नाव असते ती. आणि विश्वपूजिता विश्वमध्ये तिची पूजा केली जाते. विश्व ती पूर्ण विश्वाला पावन करणारी आहे. ती पूर्ण पापांचा काय करणार आहे, नाश करी आहे. ब्रह्मासारखं पातक सुद्धा नाहीस होतं. म्हणून या ठिकाणी जपापानी ब्रह्म हत्यादिकानीच श्री प्रदक्षिणा पदे पदे, म्हणजे तुळशी प्राणींना हा म्हणून 3 दक्षिणा घातल्या तर ब्रह्मासारखं पातक नाहीस होत. तर ही पद्धतीची जी तुळशी आहे इतकी मित्र आहे आणि गतीमध्ये ती नेहमी राहते. आणि तुलसी म्हणजे जे म्हटलं की तिची तुलना करू शकत नाही, म्हणजे तिच्या कृपेची पण तुलना कुणीच करू शकत नाही. कृष्ण बनला नाही, कृष्णालाही श्रीकृष्णांनाही जीवन देणारी आहे. आणि म्हणून म्हणतात की राधाराणी जी भगवंतांची अंतरंगा शक्ती आहे, राधाराणींपेक्षा कुणीच श्रेष्ठ नाही. तर त्या राधाराणी हातामध्ये म्हणजे तुलसी ही भगवंतांच्या चरणांपाशी हे केली जाते, परंतु नेहमी राधाराणींच्या हाताला ती लावली जाते, कारण राधा ही ती तुलसी भगश्रेष्ठ आपण लिहिली जाते. तर ही तुलसी मित्र आहे, प्रत्येकाच्या दारामध्ये आपण पूजा करतो. कार्तिक महिन्यामध्ये दीपावलीमध्ये आपण हे तुलसी आहे, जो विवाह आहे आपण श्रीकृष्णांबरोबर देतो. तर हे आपल्याला शास्त्र माहिती पाहिजे की ह्याच्या माग काय कथा आहे, काय शास्त्र आहे, की हे का केलं जातं. जेव्हा कुठली गोष्ट आपण समजून करतो तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, श्रद्धा आपली वाढते.
आणि विश्वास सगळ्यात महत्वाचं, जे आपण म्हणतो ना एखादी फिलॉसॉफी जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा काय होतं, की थोडस की आपली श्रद्धा होते, परंतु जेव्हा आपण त्याच्यामधलं शास्त्र ऐकतो तेव्हा काय होतं, काय होते, की आपली श्रद्धा होते. म्हणून आपण हे शास्त्र जाणून घेतलं पाहिजे. आणि मागच्या सेशन मध्ये आपल्या गीता कोर्सचा आपला जो चॅटिंगचा सेशन झाला, तर मैत्रिणींनो त्यावेळेस आपण म्हटलं होतं आपण हरिनाम घ्यायला पाहिजे, की आपण हरिनाम जितकं घेऊ तितकी आपल्याला ही कृपा प्राप्त होईल. तसं हे आहे, जेव्हा आपण तुलसी महाराणींच्या पुढे बसून तुलसीला समोर ठेवून जेव्हा आपण हे हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा आपण जेव्हा जप करू तेव्हा आपली सगळी जी विचार असतील, अशुद्धता असेल, ती तुलसी काय करते, इच्छून येते. तुलसी स्वतः की पुत्र आहे, त्यामुळे तुलसी आपल्या इच्छून घेते. म्हणून मी बघा इस्कॉन मध्ये पण पहाटे आरती केली जाते पहिली, आणि तुलसी चुती बसून जप केला, कारण तुलसी महारानीला आपण प्रार्थना करू शकतो की तुमची कृपा आम्हाला द्या, आमच्या विचारांमधले जे अनर्थ आहेत, म्हणजे जे आमच्या हृदयामधले अनर्थ आहेत, आमचे खराब विचार आहेत, ते तुम्ही सगळे काढून घ्या. जे आम्ही हरिनामावर आमचं मन एकाग्र करते, तर ही तुलसी ही कृपा करणारी आहे. जेव्हा आपण भगवंतांना भोग लावतो तेव्हा तुलसी पत्र ठेवून भगवानांना प्रार्थना करू. तेच तुलसी पत्र भगवानांना जर अर्पलं रोज, त्यांच्या चरणी अर्पण केलं तर भगवंत संतुष्ट होतील. म्हणजे ही तुलसी प्रत्येक ठिकाणी काय करते, कृपा देत आहे आपल्याला, कृपा प्रदान करत आहे आपल्यावर. म्हणून आपण केलं पाहिजे की हे हरिनाम जे आहे, की जे तुळीला आपण काय ती भगवंतांच्या भक्तीचं प्रतीक आहे. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये तुलसी पे भगवंत कोणी प्रिय नाहीये, की इतकी तुलसी प्रिय आहे. म्हणजे भगवंत हे भगवान श्रीकृष्ण शकतो की त्यांच्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या दिला ऍक्च्युली तुलसी आनंदाने स्वीकार. हो का, एक मिनिट चालू कर. आता एक चॅट बघा बरं, ब्रेक होतोय ग थोडा मध्ये मध्ये. आता संपेलच, आता थोडस रेंजचा प्रॉब्लेम असेल. आता येतोय ना पण? हो ठीक आहे, मी सांगते परत काय वाटलं तर. ठीक. तर अशा त्या तुलसीच्या पशी बसून आपण हे हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे, तुलसी माणींना प्रार्थना केली पाहिजे. तर सगळ्यांना विनंती आहे, हरी बोल. हरी. तर या सर्वांचं सार जे आहे ते आहे हरिनाम घेणे, आणि आपण त्या तुलसी महाराणींनाही प्रार्थना करूया की आम्हाला ही बुद्धी द्या, शक्ती द्या. तर सगळ्यांना विनंती आहे, प्लीज थोडा तरी एक एक दोन दोन माळा तुम्ही दोन दोन माळा तरी जप करा, आणि तुलसी महाराणींना समोर ठेवून करा. जेव्हा कधी छोटीशी कुंडी असती तुळशीची आपली, ती जर आपण आणून ठेवली आणि त्याच्यावर माळा जप केल्या, तर तुम्ही बघा की आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये किती प्रगती होते आणि किती आपल्याला कृपा प्राप्त होते, आणि सगळं महत्वाचं आपल्याला त्याच्यामध्ये आनंद होतो. तर ही तुलसी महाराणींची कृपा आहे. तर मी प्रयत्न केला, खर तर ही खूप पवित्र असं हे आहे तुलसी महाराणींचं विषयी सांगणे. खरं तर माझी पात्रता नाहीये ती, तरी मी प्रयत्न केला सांगण्याचा. तर काही चुकलं असेल तर क्षमा करा, आणि थँक्यू सो मच. अजून काही विचारायचं असेल कोणाला तर विचारू शकता, सांगू शकता. थँक्यू. मग त्याची सेटिंग चेंज करताय? आय डोंट थिंक सो, काही अलाउच असेल करायला सगळ्यांना. हो का? मी नव्हतं काय म्यूट ऑल करू. बघ बरं जया, बघ बरं अनम्यूट करता येतंय का? हा अनम्यूट झालंय. हा झालं, चालेल, थँक्यू. मीच त्याची बोलू शकते ना, मी कोहोस्ट नाहीये, काहीच नाहीये. एक मिनिट अनम्यूट कर.
ऍक्च्युली नको नको काही नको करू, बरोबर आहे